वसुबारस कथा. आटपाट नगर होता. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गायगुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गवाळी मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये. सून आली, काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गवाळे मुगाळे शिजवून ठेव, असं सांगितलं. आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले, खाली आली, गोठ्यात गेली. गवाळी मुगाळी वासरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूने देखलं तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय म्हणून सुनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला ह्याची क्षमा कर. गाई वासरं जिवंत कर. असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल, असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवानं तिचा एक निश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण देखिले. पुढं संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढवळणार नाही असं देवास वाटलं. मग देवानं काय केलं, गायींची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गाई गोऱ्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली, आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे देवा ब्राह्मणांच्या दारी, पिंपळाच्या दारी, गायीच्या गोटी सफळ संपूर्ण. पुढील कथा. तृप्तता. एक अप्रतिम कथा. प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच एक संन्याशी बुवा आपल्या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्चर्य वाटले. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.